श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा, संत जनांच्या विश्रामा, सीतापते दाशरथे. तुझ्या कृपेने वानर बरिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छिल ते नेई कामा आपले तडीला. भूपतीचा वशिला ज्याते देवा लादला, तो वंद्य होतो दिवाणाला नीच कितीही असला तरी. ऐशा अमोघ कृपेला होईन कामी योग्य भला, याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळून. नाही ज्ञान नाही भक्ती खरीखुरी हे श्रीपती, ऐसी आहे माझी स्थिती सोचनीय पांडुरंगा. मन सदा आशाळभूत तेना कदा स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी. मग ऐशा पातक्याला केवी लादावा वशिला, तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची, ऐशी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू. पुण्यवानाचे तारण केल्यानं काही नवल जाण, जो पातक्या लागून उद्धरी तसे तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आण, देवा मम पातका लागून किमपि आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळे नारायणा, दासगणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका. हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कोळीचा. हे पाटील घराणे जाणं आहे अति पुरातन, घरचे धन कनक संपन्न, पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी, आली वाघे जमेदारी मग काय विचारता. महाजी पाटलास 2 मुलगे औरस, थोरल्या त्या पुत्रासह नाव असे कडताजी. कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्त निका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात. पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण, कुकाजी नुसता भाग्यवान, पुत्र नव्हता त्याची खुशी. कडताजी पावता मरण 6 मुलांचे संगोपन, कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी. कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजी नंतर खंडूकरी कारभार, याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. या खंडू पाटला प्रती 5 बंधू निशिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार, पैशाचा तो निघे दूर जयाची या सदनामध्ये. बंधू सारे तालीम करती दांडपट्टे खेळती, कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा, म्हणतील तो शब्द त्यांचा झेलने भागर ऐतेला. नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या, पाटील एका मापी साऱ्या लोकांप्रती मुजित असे. हा सज्जन साधू संत हे न त्याच्या मनी येत, वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती. असो पाटील बंधूंनी राऊळात येऊनी महाराजा ते हेटाळणे करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणावे पिशागण्या, खातोस का ताककन्या, ऐशा गोष्टी अति उन्या त्यांनी कराव्या समर्थांची. कोणी म्हणावे खेळ कुस्ती, आम्हा सवी निशिती, तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून. त्याचे दावा प्रत्युत्तर ना तरी आम्ही देऊ मार, याचा करी विचार बऱ्या बोलाने येदवा. त्याचे बोल ऐकावे समर्थांनी न उत्तर द्यावे, अवघे हसण्यावरी न्यावे कोध न करावा यत्किंचित. ऐसा उर्मट प्रकार मंदिर चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर समर्थांची ऐसे बदला. नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ, ही पाटील पोरे माजली बहू, याचा नको संबंध. हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले, सत्ते पुढे काही न चाले येथे यांची पाटीलकी. गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दम धरी, ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त, मात्र विनयाप्रती थारा, यांच्यापाशी नाही जरा शोधून पहा अंतरा, त्यांच्या म्हणजे कळले तुझं. ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहेत साची, कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण, काय वाघाचे ते वजन असावे सांग काही परी. तलवारीला मऊपणा मुळे उपयोगी नाही जाणा, अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कावण्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल, पावसाळ्याचे गढूळ जर हिवाळ्यात निवळ होईल. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी, महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीन चित, चल जाऊ तालमीत, उगे न बैसे येथे म्हणत गणगण गणात होते. तुझे प्रस्थ माजले बहू, ते खरे खोटे आज पाहू, मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले, दोघे तालमीमध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले ते आता परियेसा. खाली बसले गजानन, उठीव आता मजला गुण, असलास जरी पैलवाना तरी साच करशील हे. हरी पाटील उठवावया
लागला यत्न करावया, परी ते अवघे गेले वाया. हालेनाथ समर्थ मुळी, घामाघूम तनू झाली शक्तीची ती कमाल केली. पेच झाले निर्बळी समर्थांशी झुंजता. हरी म्हणे मनात, हा केवढा तरी सशक्त, अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल उना. हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी. घोड्या आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या, त्याचे हेच कारण. हा गजावरी बलवान, आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला. जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला, श्वानाची या भूकन्याला व्याघ्रना दे किंमत. काही असो याच्या पायी आता ठेवणे आले डोई, आजपर्यंत मी नाही कवनासीही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी चित मजला तू करावे कुस्तीत. कुस्तीत हा मर्दानी शोक आहे श्रेष्ठ सर्वाहुनी. कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्याने, मुष्टिका आणि चानूर मलविद्येने परमेश्वर. वधिता झाला साचार जे देहरक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमासाचा. तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होती यमुना तीरी, गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे, ना तरी हे सोडावे पाटील नावा आपुले. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज, येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरिजा. हरी म्हणे समर्थांस, आपली कृपा असल्यास शेगावच्या लेकरांस सशक्त करता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने, जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून, अद्वा तद्वा भाषण करणे पुण्यपुरुषासी. ही पाहुणे त्याची कृती इतर बंधू बोलती, हरी तू त्या जोगड्याप्रती का पितोस कळेना. आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार, ते तूच कार्य ठेवीशी शिर पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे तुतांड गावी माजले उदंड, त्याचा पाहिजे काढीला दांड लोकांना सावध करावा. ऐसेन जरी आपण केले तरी लोक अवघे होतील पुढे, पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे. मैंद साधू वेश घेती, वेड्या वाकड्या कृती करीती, बाया बापड्या बोंदिती याचा खरी विचार. सोन्या कस लावल्या विना न कळे रे सोनेपणा, तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने. ज्ञानेशी तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा वेद बोलला, परीक्षेविना कवनाला असता मी मान देऊ नये. चाल परीक्षा घेऊ तयांची, आज आपण करू साची, मोळी घेऊन उसांची मंदिरात पातले. हरीनं काही बोलला, इतरांनी प्रश्न केला, अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एक आठ आमुची आहे ते तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार, तुझ्या येदवा अंगावर त्याचे वळणा उठले जर, तरीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकले महाराज काही न बोलले. लेकराचे बालिश चाळे, मनेना आणि सुज्ञ गदा. मारुती म्हणाला त्यावर, हा भ्याला साचार, उसाचा तो मान खाण्यामार हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मोन हीच संमती, त्याने दिधली आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, ऊस करी घेतले, समर्थांचे मारण्या भले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर मंदिरीची होते इतर, ते पडू लागले भराभर, भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांसी, नका मारू समर्थांसी, या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य, तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दिनांविषयी. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी, तरी हीन दिन लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चाल करती वाघावरी, उगीच बंदूक घेऊनी करीन मारिती नाक तोडा. मारुतीने जाळली रावणाची लंकावली, उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे, तुमचे भाषण ऐकिले सारे, गावीची लोक त्यादरी योग योगेश्वर म्हणती या. म्हणून त्याचा पहाया योग, येथे आलो आम्ही चांग, यातन घ्यावा तुम्ही भाग, पहा मौज दुरून. ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत, जयशंका जोडितात उंब्या शेती कृषीबल. परिणाम महाराज डगमगले, मुला पाहून हसत बसले, कोठीही न उमटले वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली, चरणी त्यांच्या लागली, म्हणती खरंच आहे बली हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोरांना, मुलांना तुमच्या कराला असेल अति त्रास झाला, मारण्याने मज लागी. त्या श्रमाचा करण्या नाश, काढून देतो एक क्षुरस, तुम्हा लागी प्यावयास या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला, हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची ओघी मोळी समर्थांनी पहा पिळली, आणि प्यायाकारने दिली रस नवाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुष चरकाण वाचून काढिला रस, ते पाहता बालकांस अति आनंद झाला. लोक म्हणती ही योग शक्ती,
दंतकथामुळे नसती योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थ शक्ती येते परिणा ऐसी कायम टिकते. सशक्त आपल्या राष्ट्रातील करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवावयाशी पाटील अर्भकांशी करे काढून रसाशी दाविते झाले श्रोते हो. समर्थांनी वंदून गेले पोरे निघून खंडू पाटाला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे ऐकून कथिली सारी हकीकत त्यांना खरी. ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळे नव्हते यत्किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे. अरे पुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई. आई लेकरां माझी होई भाषणारे तुरेची. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने. नौकर चाकर येंदीन यांच्या सवेजे भाषण करीती संभावित जन तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडे साची. काकी रयत गावची लेकरे त्याची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपजे अंतःकरणी. पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबरे हात. याच न्यायदयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी ते एक दिवशी बोलत झाला खंडूशी. तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. मग कारे तुझी वैखरी मुग्ध होती त्याच्या पुढे. तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडाचे बोल खेळ पाहू दे माझे डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करुण करुणा. पोर एखादी द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य पूर्तील तुझे मनोरथ. आणि माझाही अवगाहेत तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य नाही जगत्रय्या उरले नाही. संत लाभाचा करून घेई काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले ते दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरी भले ते ऐका येणे रीती. अरे गेण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणतील दर्शन केल्या तुझ प्रती. इच्छा मनेच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्युत्तर उगा नको करू उशीर. तुझ्या पायी ज्याचे शिर तो का राहा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकले महाराज त्याचे बोलले. आज हे उत्तम घडून आले त्वा याचना केली आम्हा. सत्ताधन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असची निगुती. मग विनंती आम्हा प्रती का करीतो सकळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणती बापुडे. मग कारे ही न घडे साहेस धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पिढ्या हाती. तुझी होणी न मोडती जनशब्द या वराडात. मग त्या ब्रह्मदेवाला कार्य आज्ञा करी शिवाला. आपणा पुत्र द्यावयाला हेच पुढे पडले माझं. खंडू करी भाषण ही गोष्ट येत ना यत्नाधीन. पिके पाण्या वाचून येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी. मानवाच्या ना करी जाणी. दुष्काळात जमिनी पडती उताण्या ख्यातही. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपुले चालवी नर. तैसाच हाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था. तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक. हे तू आज केले देख. तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी. परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी पीड त्याला नाही काही जड. तू घरचा आहेस धड रस आंब्याचा द्विजा घाली. हे मम मानी प्रमाण वचन. पुत्र होईल तुझ कारण आम्ररसाचे भोजन. दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले. कुकाजीसी निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस. तो ऐकता लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची. 9 मास पूर्ण झाले तिज लागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु. गरिबा दिले गुळ गहू. पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. थाटात झाले बारशी भिकू नाव ठेविलेसे. पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण. तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा देशमुख पटला न साचा. शेगाव हा दुपळीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची एक फळी पाटलांची. अंतःकरणे एकमेकांची मुळे होती अशुद्ध. प्रत्येक आपुल्या डावात एकमेकांचा करण्याघात.
सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा. शास्त्री दोन मंत्री दोन शस्त्री दोन तंत्री दोन एकमेकांपुढे श्वान येता गुरगुर रोकडे. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात 36चा आकडा सत्य झाला असेल 63चा. पुढे गोष्ट झाली अशी कुकाजी झाले स्वर्गवाशी पाहून या नातवंडासी ही मातटी पंढरीत. तेने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी तो आधार माझा श्रीहरी कारे नेलास. ऐशी संधी पाहून बालंट आणाया कारण पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा प्रत ही जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिसार श्रोते सावचित्त कुतर्काते सोडून या. शुभम भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ सप्तमोऽध्याय समाप्तः.